नमस्कार. प्रकरण 4 हवामान च्या 7व्या भागात तुमचं स्वागत आहे. आज आपण भारताच्या पावसाच्या एका मोठ्या कोड्याबद्दल बोलणार आहोत. म्हणजे आपल्या देशातल्या हवामानाची 2 टोकाची रूपं कोणती आहेत आणि ती का आहेत याचा आपण एकदम सखोल अभ्यास करणार आहोत. आता जरा विचार करून बघा. जगात जिथे सगळ्यात जास्त पाऊस पडतो ती काही ठिकाणं आपल्या भारतात आहेत. आणि त्याच वेळी जगातलं एक मोठं वाळवंटही आपल्याच देशात आहे. हे किती अजब आहे नाही का? एकाच देशाच्या सीमेमध्ये एवढी टोकाची भिन्नता कशी काय असू शकते? हेच भारताच्या हवामानाचं सगळ्यात मोठं आणि इंटरेस्टिंग कोड आहे. तर या संपूर्ण विश्लेषणात आपण याच भौगोलिक कोड्याची उकल करणार आहोत. आपण या केंद्रीय कोड्यापासून सुरुवात करू, मग जास्त पावसाचे भाग बघू, त्यानंतर वाळवंटाचं रहस्य उलगडू आणि मग कोरड्या प्रदेशांचा अभ्यास करू आणि शेवटी हे सगळं एकत्र जोडून त्याचा आपल्यासाठी काय महत्त्व आहे हे समजून घेऊ. चला तर मग आपल्या तपासाला सुरुवात करूया. सगळ्यात मुख्य मुद्दा आहे पावसाचं असमान वितरण. म्हणजे बघा, भारतात काही ठिकाणी इतका पाऊस पडतो की पूर येतो, तर काही ठिकाणी इतकी कोरडी परिस्थिती असते की तीव्र दुष्काळ पडतो. या 2 टोकांच्या परिस्थितीमागे नक्की कोणती भौगोलिक कारणं आहेत हेच आपल्याला शोधायचं आहे. आता हा नकाशा बघा. यातले गडद आणि फिकट रंग लगेचच डोळ्यात भरतात, नाही का? आपला मुख्य प्रश्न हाच आहे की अशा कोणत्या भौगोलिक शक्ती आहेत ज्यामुळे पावसाच्या वितरणाचे हे ओले आणि कोरडे पॅटर्न्स तयार होतात. याच प्रश्नाच्या उत्तराभोवती आपलं संपूर्ण विश्लेषण फिरणार आहे. तर आपल्या तपासाची पहिली केस फाईल अतिवृष्टीचे क्षेत्र. म्हणजे अशी ठिकाणं जिथे वर्षाला 4000 मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस पडतो. विचार करा, मेघालयमधल्या मौसिनराममध्ये तर 11,000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो आणि दुसरीकडे राजस्थानच्या जैसलमेरमध्ये फक्त 200 मिलीमीटर. हाच तो विरोधाभास आहे ज्याबद्दल आपण बोलतोय. आता ही अतिवृष्टी समजून घेण्यासाठी प्रतिरोध पर्जन्य ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर समुद्रावरून भरपूर बाष्प घेऊन येणारे वारे जेव्हा एखाद्या उंच पर्वताला अडतात तेव्हा त्यांना वर चढावं लागतं आणि हवा जशी जशी वर जाते तशी ती थंड होते, त्यातल्या बाष्पाचं ढगांमध्ये रूपांतर होतं आणि मग धोधो पाऊस पडतो. तर मग हे भारतात नेमकं कुठे घडतं? चला बघूया. एक म्हणजे पश्चिम घाटाची पश्चिमेकडची बाजू, म्हणजे वाऱ्याकडची बाजू, आणि दुसरं म्हणजे ईशान्य भारतातलं मेघालय पठार. या दोन्ही ठिकाणी मॉन्सूनचे वारे थेट या पर्वतांना धडकतात आणि आपल्यासोबत आणलेलं जवळजवळ सगळं पाणी तिथेच रितं करतात. प्रचंड पावसाच्या प्रदेशांपासून आता आपण एकदम उलट चित्र बघणार आहोत. आपल्या तपासाची दुसरी केस फाईल आहे थरच्या वाळवंटाच्या निर्मितीचं रहस्य. हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जर देशाचा एका भागात एवढा पाऊस पडतो तर मग पश्चिम राजस्थानचा भाग जवळजवळ कोरडा का राहतो? हे एक भौगोलिक कोडं आहे जे आपण आत्ता सोडवणार आहोत. याचं उत्तर 2 मुख्य कारणांमध्ये दडलेलं आहे. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अरवली पर्वताची दिशा. ही पर्वतरांग मान्सूनच्या वाऱ्यांना अडवतच नाही, उलट त्यांच्या मार्गाला समांतर उभी आहे. त्यामुळे वारे तिला कुठेही न धडकता सरळ पुढे निघून जातात. आणि दुसरं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे. ते पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करत गंगेच्या मैदानी प्रदेशात पाऊस पाडत येतात. त्यामुळे ते बिचारे राजस्थानपर्यंत पोचता पोचता जवळजवळ पूर्णपणे कोरडे झालेले असतात. आता आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या केस फाईलकडे वळूया. शुष्क प्रदेश. यामध्ये आपण दख्खनच्या पठाराच्या मध्यभागी जो कोरडा भाग आहे, म्हणजेच पर्जन्य छायेचा प्रदेश, त्याचा अभ्यास करणार आहोत. हे समजण्यासाठी पर्जन्य छायेचा प्रदेश ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. म्हणजे काय? तर जेव्हा वारे पर्वताच्या एका बाजूला भरपूर पाऊस देतात तेव्हा ते पर्वत ओलांडून दुसऱ्या बाजूला जातात, पण तोपर्यंत ते कोरडे झालेले असतात. हा जो कोरडा भाग तयार होतो त्यालाच पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हणतात. पर्वत जणू काही पावसाची सावलीच तयार करतात. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. कल्पना करा, अरबी समुद्रावरून बाष्प घेऊन आलेले वारे पश्चिम घाटाला धडकतात. घाटाच्या पश्चिम उतारावर म्हणजे कोकणात ते भरपूर पाऊस देतात. पण जेव्हा हेच वारे घाट ओलांडून पूर्वेकडे म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात उतरतात तेव्हा त्यांच्यातलं बाष्प जवळजवळ संपलेलं असतं. उलट ते खाली उतरताना आणखी गरम होतात, ज्यामुळे त्यांची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि पाऊस पडत नाही. ही स्लाइड पश्चिम घाटाच्या दोन्ही बाजूंचा फरक अगदी स्पष्टपणे दाखवते. एका बाजूला म्हणजे पश्चिमेला आपल्याला हिरवीगार कोकण किनारपट्टी दिसते आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे पूर्वेला
मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकचा काहीसा कोरडा निम्न शुष्क प्रदेश दिसतो. हाच तो पर्जन्यछायेचा परिणाम आहे. आतापर्यंत आपण वेगवेगळे भाग बघितले नाही का? अतिवृष्टी, वाळवंट आणि पर्जन्यछाया. चला आता हे सगळे तुकडे एकत्र जोडूया आणि भारताच्या पर्जन्यमानाच्या नमुन्यांचं एक मोठं आणि स्पष्ट चित्र तयार करूया. हा तक्ता बघा, यात सगळ्या माहितीचा सार आहे. जास्त पाऊस 4000 मिलीमीटरपेक्षा जास्त प्रतिरोध पर्जन्यामुळे पश्चिम घाट आणि ईशान्य भारतात पडतो. मध्यम पाऊस गंगेच्या मैदानी प्रदेशात आणि पूर्व किनारपट्टीवर, तर कमी पाऊस 500 मिलीमीटरपेक्षा कमी पर्जन्य छायेमुळे आणि समांतर पर्वतरांगांमुळे राजस्थान आणि मध्य पठारावर पडतो. यातून आपल्याला वितरणाचा एक स्पष्ट पॅटर्न दिसतो. आता हे सगळं लक्षात ठेवायला एक सोपी ट्रिक सांगतो. कमी पावसाची ठिकाणं लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवा रा म्हणजे राजस्थान आणि प म्हणजे पठार. आणि जास्त पावसाच्या ठिकाणांसाठी लक्षात ठेवा प म्हणजे पश्चिम घाट आणि पू म्हणजे पूर्व हिमालय. ही युक्ती परीक्षेसाठी खूप उपयोगी पडेल. चला आता आपण जे काही शिकलो त्याचा उपयोग परीक्षेमधल्या एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी कसा करायचा ते बघूया. राजस्थानमध्ये कमी पाऊस का पडतो या प्रश्नासाठी हे 3 मुद्दे लक्षात ठेवणं खूप गरजेचे आहे. पहिला, अरवली पर्वताची समांतर रचना. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. दुसरा, वाऱ्यांना कोणताही अडथळा नसणं. आणि तिसरा, बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्यांमधली कमी झालेली आर्द्रता. हे मुद्दे लिहिले की तुम्हाला पूर्ण गुण मिळतील. आता आपण आपल्या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. पण हे सगळं जाणून घेणं फक्त भूगोलाच्या अभ्यासापुरतं महत्त्वाचं आहे का? नाही, अजिबात नाही. या भौगोलिक संकल्पनांचा आपल्या रोजच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होतो. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे फक्त नकाशावरच्या रेषा नाहीत. पावसाचे हे पॅटर्न्स आपल्या देशाची शेती, अर्थव्यवस्था आणि लोकांची जीवनशैली ठरवतात. कुठे भातासारखं जास्त पाण्याचं पीक घेतलं जाईल आणि कुठे बाजरीसारखं कमी पाण्याचं, हे सगळं या पावसाच्या वितरणावरच अवलंबून आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. फक्त कल्पना करा की जर अरवली पर्वताची दिशा आजच्यासारखी नसून पूर्व पश्चिम असती तर आज जो वाळवंटी राजस्थान दिसतो तो कदाचित हिरवागार असता आणि भारताचा इतिहास, संस्कृती आणि अर्थव्यवस्था आजच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी असते. यावर नक्की विचार